नमस्कार। आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे। लाल भाजीचे देठ उरलेले ते काढून घेते आणि साफ करून घेते। अशा प्रकारे वरचे साल काढून घेतलेले आणि त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले। इथे हळसाणे घेतलेले आहेत मी 5-7 तास भिजून कुकरच्या डब्यात घेतलेले। त्यात एक कांदा, टोमॅटो, मिरची आणि लाल मटाचे देठ, थोडंसं मीठ आणि पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेते। हळसाणे शिजून घेतलेले आहेत। इथे कढईत तेल घेतलेले, त्यात मोठा कांदा उभा चिरलेला परतून घेते। थोडंसं आलं आणि लसूण घालते आणि भाजून घेते लालसर। आता ओलं किसलेलं खोबरं घालते आणि सगळं एकत्र लालसर होईपर्यंत भाजून घेते। गॅस बंद केलेला आहे। त्यात गरम मसाला आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते। कांदा खोबरं थंड झालेलं आहे। आता मिक्सरमध्ये घेऊन मी त्याची बारीक पेस्ट करून घेते। कढईत तेल घेतलेले आहे, त्यात राई, हिंग आणि कढीपत्ता घालते फोडणीला। त्यात हळसाणे शिजून ठेवलेले घालते आणि मिक्स करून घेते। कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते, सगळं मिक्स करून घेते। त्यात मसाला, हळद पण आहे, चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि छान उकळी काढून घेते। वरून कोथिंबीर घालते। हळसाण्याचा रोस तयार आहे। इथे रताळे घेतलेले आहेत मी धुवून, त्याची वरची साल काढून घेते आणि दोन्ही टोकं काढून घेते। त्याचे कापं काढून घेते। अशा प्रकारे रताळीची कापं काढून घेतलेली आहेत। त्यात बाजूला काढून ठेवलेले आहेत डिशमध्ये। त्यात लिंबाचा रस, हळद, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालून रताळ्याच्या कापांना लावून घेते व्यवस्थित। अर्धा तास झालेला आहे। आता मी रताळ्याच्या कापांना रवा, तांदळाचं पीठ आणि लाल तिखट मिक्स करून घेतलेलं लावून घेते। पॅनमध्ये तेल ठेवले गरम करायला, त्यात रताळीची कापं फ्राय करायला ठेवते। एका बाजूने फ्राय करून झालेले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते। रताळीची कापं शिजलेली आहेत। आणि भाजून क्रिस्पी झालेले आहेत। आता मी काढून घेते। रताळी शिजलेली आहेत, ती भांड्यात काढून घेते। बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यात गूळ घालते बारीक चिरलेला आणि थोडंसं पाणी घालून गूळ वितळेपर्यंत शिजून घेते। इथे खोबऱ्याचं दूध घालते आणि सगळं एकत्र करून उकळी काढून घेते। थोडीशी वेलची पावडर घालते। कणकेची खीर तयार आहे। इथे अल्कोहोल घेतलेलं आहे, त्याची कोवळी पानं काढून घेते आणि अल्कोहोल साफ करून घेते। वरचं साल काढून घेते आणि त्याचे आता बारीक बारीक तुकडे करून घेते। अशा प्रकारे अल्कोहोल बारीक तुकडे करून घेतलेला आहे। अल्कोहोलची पानं बारीक चिरलेली घालते। कढईमध्ये सगळं काढून घेते। 3 तास अगोदर भिजत घातलेली चण्याची डाळ घालते। एक मोठा कांदा आणि हिरवी मिरची घालते 2। थोडंसं पाणी घालते भाजी बुडेपर्यंत आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। 10 मिनिटांनी झाकण उघडलेले आहे। भाजी शिजली का बघते, शिजलेली नाहीये। झाकण लावून पुन्हा एकदा शिजायला ठेवते। 5 मिनिटांनी झाकण काढलेले आहे। चवीप्रमाणे मीठ घालते आणि भाजी मिक्स करून घेते। किसून ठेवलेलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते। भाजीतलं पाणी सुकलेलं आहे, भाजी पण शिजलेली आहे। अल्कोहोलची भाजी तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।